आज आपल्याला बनवायची आहे झणझणीत शेवभाजी अगदी कमी साहित्यामध्ये. चला तर सुरुवात करूया शेवभाजी बनवायला. तर शेवभाजी तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे. एक मोठा कांदा उभा आकारामध्ये कट करून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. अद्रकचे 2 तुकडे घेतले आहे. लसूण घेतला आहे. कांदा तेलामध्ये परतून घेऊया. 1 चम्मच तेल घेतलं आहे. कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान ब्राऊन परतला गेला आहे. यामध्ये लसूण आणि अद्रक टाकते. ह्यामध्ये टमाटरही टाकायचं आहे. टमाटर लालसर होईपर्यंत परतायचं आहे. यामध्ये जिरं टाकूया. जिरं पण छान परतून घ्यायचं आहे. आता हे साहित्य प्लेटमध्ये काढूया. हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ मसाला. भाजीचे वाटण छान तयार झालेले आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल छान तापून घ्यायचे आहे. तेजपत्ता टाकायचा आहे आणि आपण जो मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये ॲड करूया. तेलामध्ये मसाला छान परतून घ्यायचा आहे. 1 चम्मच चटणी टाकलेली आहे. 1 चम्मच घरगुती मसाला टाकला. पाव चम्मच हळद टाकूया. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतून घेतला तर भाजीला छान चव येते. मसाला छान परतला गेलेला आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आहे. भाजीला मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं भाजीमध्ये. भाजीला छानपैकी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर शेव टाकूया आपण यामध्ये. भाजीला उकळी आलेली आहे. यामध्ये शेव टाकायची आहे. गॅस बंद करायचा आहे. यावरून कोथिंबीर टाकूया. भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी खूप छान झाली. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.